जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, 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 लाभतो विशेष संत संगे, लाभतो विशेष संत संग, लाभतो विशेष संत संग,
जेथे जावे तेथे कपाळ सरिसे जेथे जावे तेथे कपाळ सरिसे जेथे जावे तेथे कपाळ सरिसे लाभतो विशेष संत संग लाभतो विशेष संत संग पूर्व पुण्य जरी होती सानुकूल पूर्व पुण्य जरी होते सानुकूल पुण्य जरी होते सानुकूल पूर्व पुण्य जरी होते सानुकूल अंतराय मूळ अंतराय मूळ नपजते भाग्य तरी नो हे धन पुत्र 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 निकटवास बरा संतापाई निकटवास बरा संताबाई निकटवास बरा संताबाई पूर्व पुण्य जरी होती सानुकूल पूर्व पुण्य जरी होते सानुकूल पूर्व पुण्य जरी होती सानुकूल पूर्व पुण्य जरी होते सानुकूल अंतराय मूळ नुपजते अंतराय मूळ नपजते अंतराय मूळ नपजते कामने हेची करावी निराशी कामने हेची करावे मिराची कामने हेची करावी कामने हेची करावे मिराची हरी संता पायी द्यावा जीव हरी संता पायी द्यावा कामने हेची करावे मिराची कामने हेची करावे मिराची हरी संता पायी द्यावा जीव हरी संता पायी द्यावा जीव हरी संता पायी द्यावा जीव पूर्व पुण्य जरी होती सानुकूल पूर्व पुण्य जरी होते सानुकूल पुण्य जरी होती सानुकूल पूर्व पुण्य जरी होते सानुकूल अंतराय मूळ नपजते अंतराय मूळ नवजते विठोबा रखुमाई
जेथे जावे तेथे कपाळ तरीसे जेथे जावे तेथे कपाळ तरीसे जेथे जावे तेथे कपाळाचा रेसे जेथे जावे तेथे कपाळाचा रेसे जेथे जावे तेथे कपाळ तरीसे जेथे जावे तेथे कपाळ तरीसे जेथे जावे तेथे कपाळाचा रेसे जेथे जावे तेथे कपाळाचा रेसे लाभतो विशेष संत संगे लाभतो विशेष संता सांगे लाभतो विशेष संत संगे लाभतो विशेष संता सांगे पूर्वा पुण्याधारे होती सानकुल पूर्वा पुण्याधारे होती सानकुल पूर्वा पुण्याधारे होती सानकुल जेथे जावे तेथे कपाळ तरीसे जेथे जावे तेथे कपाळ तरीसे जेथे जावे तेथे कपाळाचा रेसे जेथे जावे तेथे कपाळाचा रेसे जेथे जावे तेथे कपाळ तरीसे जेथे जावे तेथे कपाळ तरीसे जेथे जावे तेथे कपाळाचा रेसे जेथे जावे तेथे कपाळाचा रेसे लाभतो विशेष संत संगे लाभतो विशेष संता संगे लाभतो विशेष संत संगे लाभतो विशेष संता संगा पूर्वा पुण्याधारे होती सानुकूला पूर्वा पुण्याधारे होती सानुकूला पूर्वा पुण्याधारे होती सानुकूला पूर्वा पुण्याधारे होती सानकुल पूर्वा पुण्याधारे होती सानकुल पूर्वा पुण्याधारे होती सानकुल अंतराय मूल नुपजे तेथा अंतराय मूल तेथे अंतराय मूल नुपजे तेथा अंतराय मूल तेथे पूर्वा सानकुल पूर्वा पुण्याधारे होती सानुकूला पूर्वा पुण्याधारे होती सानुकूला पूर्वा पुण्याधारे होती सानकुल पूर्वा पुण्याधारे होती सानकुल पूर्वा पुण्याधारे होती सानकुल काय म्हणतात महाराज
जेथे जावे तेथे कपाळ सरीसे लाभतो विशेष संत संगे पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजे तेथ भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा निकट वास बरा संता पाये पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजे तेथ तुका म्हणे हेची करावी मिरासी बळी संतापायी द्यावा जीव पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजे तेथ ओम नमो जे अध्याय वेद प्रतिपाध्याय जय जय स्वसंवेद्याय आत्मरूपा देवा तुची गणेशू सखिलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी जेथे जावे तेथे कपाळ सरीसे लाभतो विशेष संत संगे पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजे तेथ जगतवंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ श्रीमंत तुकोबराय काय आम्हाला या अभंगामधून सांगतात म्हणाल तर की लाभ नेमका कुठं आहे त्या लाभाची दिशा तुकोबरांनी आम्हाला अभंगामधून सांगितलेली आहे. प्रत्येक मनुष्य लाभाच्याच मागे धावतोय. मनुष्यच नव्हे तर देव सुद्धा लाभाच्या मागे धावतात आणि देवच नव्हे तर संत सुद्धा लाभाच्याच मागे धावणारे आहेत. प्रत्येक व्यक्ती रोज सकाळी घरामध्ये रोजचे आपले जे काही नित्यनियम करून घराबाहेर पडतो ना, तो कशासाठी पडतो? आज आपल्याला काहीतरी लाभ मिळवायचा आहे हा या उद्देशानंच मनुष्य काय झालेला असतो, घराबाहेर आपला सगळा नित्यनियम करून बाहेर पडलेला असतो. मग ती व्यक्ती सांसारिक असो किंवा परमार्थिक असो, प्रत्येक व्यक्ती ही लाभाच्याच मागे धावणारी आहे. मग लाभ मिळवायचं म्हणजे नेमकं करायचं काय? कशाला म्हणतात लाभ? लाभ येऊन ठेपतो सुखाजवळ. कशासाठी मनुष्य धावपळ करतो? लाभ मिळवायचा आहे, ठीक आहे. मग मिळालेल्या लाभापासून काय होतं? मनुष्याला सुखाची प्राप्ती होते. मग तसं हे लाभ देवाला या लाभाची गरज आहे, संतांना लाभाची गरज आहे आणि जीवाला म्हणजे मनुष्याला सुद्धा लाभाची गरज आहे. पहा, प्रत्येकाला लाभाची गरज आहे. आता कुणी म्हणेल देवाला सुखाच्या लाभाची काय गरज आहे? देव स्वतः सुख स्वरूप आहे, मग त्याला लाभाची काय, सुखाची गरज काय? देव सुख स्वरूप आहे. यो वे भूमा तत्सुखम नालपे सुखमस्ती भूमा नामात्मा परमात्मा तत्व. ते परमात्मा तत्व हे सुख स्वरूप आहे. सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर. तो परमात्मा सुख स्वरूप आहे. तुकोबारा काय म्हणतात? सुख वसे तुझे ठाई मज ठेवी तेची ठाई. मग परमात्मा जर सुख स्वरूप आहे तर साहजिकच मनुष्याला हा प्रश्न पडतो की त्याला त्या परमात्म्याला सुखाची काय गरज आहे? तो सुख सर्व जगाला काय करतो? तो सुख पुरवतो. तो सुखाचा आगर आहे. तो परमात्मा म्हणजे सुखाचा आगर आहे. तो परमात्मा जरी सुखाचा आगर असला, तो परमात्मा जरी सर्व जगाला सुख देत असला, तरी त्याला सुखाची गरज आहेच की आहे. त्याला सुखाची गरज. मग त्याचा एखादं उदाहरण द्यायचं झालं तर पहा, एखादा डॉक्टर असतो. पहा, तो काय करतो? मनुष्याचे आजार बरा करतो. इतर मनुष्याचे आजार काय करतो? डॉक्टर बरा होतो. मग डॉक्टर इतरांचे आजार बरा करतो म्हणून डॉक्टर कधी आजारी पडत नाही का? डॉक्टर आजारी पडतोच की. वकील इतरांची भांडणं मिटवतो म्हणून वकिलाच्या घरी भांडणं नसतात का? मग तसं तो परमात्मा स्वतः जरी सुख स्वरूप असला, तो जगाला जरी सुख देता असला, तर त्यालाही सुखाची गरज आहेच ना. त्यालाही सुखाची गरज आहे. मग तो सुख कुठं करतो? मग या संतांची सेवा करून तो काय करतो? सुखाची प्राप्ती करून घेतो. काय करतो तो? काय करतो? अरे
देव इच्छिराज चरणीची माती देव इच्छिराज चरणीची माती देव येचे राजा शरणाची माती देव येचे राजा शरणाची माती देव इच्छिराज चरणीची माती देव इच्छिराज चरणीची माती देव येचे राजा शरणाची माती देव येचे राजा शरणाची माती धावत चालती मागे मागे धावत चालती मागे 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 तयाच्या चिंताने करतील गोष्टी तयाच्या चिंताने करतील गोष्टी तयाच्या चिंताने करतील गोष्टी धावत चालते मागे मागे धावत चालते मागे 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 तयाच्या चिंताने घरातील दोषी तयाच्या चिंताने घरातील दोषी तयाच्या चिंताने घराच्या दोषी देव इच्छिराज चरणीची माती देव इच्छिराज चरणीची माती देव इच्छे राधा चरणाची माती देव इच्छे राधा चरणाची माती देव इच्छिराज चरणीची देव इच्छे राधा चरणाची माती देव इच्छे राधा चरणाची माती धावत चालती मागे मागे धावत चालते मागे 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 धावत चालते मागे मागे चिंतने तयाच्या चिंताने तरतील दोष तयाच्या चिंताने तरतील दोष तयाच्या चिंताने तरतील दोष तो परमात्मा सुखस्वरूप जरी असला तरी त्यालाही सुखाची गरज आहे. मग तो काय करतो? संतांची सेवा करून काय करतो? सुखाची प्राप्ती करून घेतो. मग जशी देवाला सुखाची गरज आहे तशी संतांना सुद्धा सुखाची गरज आहे. मग संत सुखाची प्राप्ती कुठं करून घेतात? कुठं करून घेतात? संतांना माहिती आहे सुखस्वरूप फक्त एक परमात्माच आहे आणि त्या परमात्म्यापासून काय करतात? संत हे सुखाची प्राप्ती करून घेतात. सुखस्वरूप फक्त परमात्मा आहे. सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारिखा तो
तो एक परमात्मा फक्त सुख स्वरूप आहे. मग संत सुखाची प्राप्ती त्या परमात्म्याची भक्ती करून, त्या परमात्म्याची सेवा करून सुखाची प्राप्ती करून घेतात. मग जशी देवाला सुखाची गरज, जशी संतांना सुखाची गरज, तशी जीवाला सुद्धा म्हणजे मनुष्याला सुद्धा सुखाची गरज आहे. मग मनुष्य काय करतो? सुखाची प्राप्ती कुठून करून घेतो? त्या मनुष्याला वाटतं हा संसार त्याला सुख देईल म्हणून काय करतो? तो रात्रंदिवस या संसाराची सेवा करतो, हा सुखाची प्राप्ती करून घेण्यासाठी. सुख तर त्याला मिळतच नाही, सुख तर मिळायचं लांबच राहिलं, त्याचा आभास सुद्धा त्याला होत नाही. आयुष्यभर तो काय करतो? त्या संसाराची सेवा करतो. हा संसार आज तरी मला सुख देईल, हा उद्या तरी सुख देईल, पण त्याचं आयुष्य संपून जातं, परंतु सुखाची प्राप्ती तर काही होत नाही. या आशेवरच तो काय होतो? हा त्याचा शेवट होतो. सर्व सुखाची आशा जन्म गेला, आशेमध्ये जन्म गेला, मिळायचं तर हा दूरच राहिलं. मग मनुष्य सुखाची प्राप्ती या संसाराकडून करण्याचा करून घेता प्रयत्न करतो. परंतु ज्ञानोबा म्हणतात की तुम्ही ज्या संसारूपी वृक्षाची सेवा करताय सुखरूपी फळ खाण्यासाठी, तो संसारूपी वृक्ष कसा आहे? कसा आहे? यया फलना चुंबिता फुलना तुरंबिता, जे काही पंडुसुता रुखूची हा. काय सांगतात ज्ञानोबा आहे की संसारूपी वृक्ष हा तो वृक्ष आहे ज्या वृक्षाला कधी फळही येत नाही आणि कधी फुलही येत नाही. चाखावं म्हणलं तर फळ नाही आणि सुगंध घ्यावं म्हटलं तर फूल नाही, असा वृक्ष वृक्ष आहे संसारूपी वृक्ष. तरीही मनुष्य रात्रंदिवस त्या संसारूपी वृक्षाची काय करतो? सेवा करतो. कशासाठी? तर तो संसारूपी वृक्ष काय करील? मला सुख देईल या आशेनं त्याची सेवा करतो. पहा, ज्ञानोबारांनी जी ओवी आम्हाला सांगितली, आता मी सांगितलेली, जो दृष्टांत सांगितला, जो संसारूपी वृक्षाचा, अगदी व्यवहारातलं एक उदाहरण द्यायचं झालं तर या संसारूपी वृक्षाची सेवा करणं आणि त्याच्याकडून सुखाची अपेक्षा करणं म्हणजे आपला ऊस एखाद्या कर्जबाजारी झालेल्या कारखान्याला देणं आणि त्याच्याकडून बिलाची अपेक्षा करणं. पहा, मग एखाद्या कर्जबाजारी झालेल्या कारखान्याला जर आम्ही ऊस दिला तर आहे का बिलाची काय शाश्वती? आहे का बिलाची शाश्वती काय? मग तसंच या संसारूपी वृक्षाची मनुष्य रात्रंदिवस सेवा करतो, त्याला खत पाणी घालतो, त्याची वेळोवेळी छाटणी करतो, म्हणजे संसाराची या सेवा करतो. कशासाठी? तर ते संसार आम्हाला सुख देईल म्हणून. पण हा संसारूपी वृक्ष आम्हाला सुख देत नाही, परंतु मनुष्य तरीही काय करतो? या संसारूपी वृक्षाची सेवा करतो, जो संसार त्याला कधी सुख देणार नाही. नवे आराणूक संसारा हाती सर्व काळ चित्ती हाची धंदा. मग यानं होतं काय? देवधर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजतसे. किती सेवा करता तुम्ही? रात्रंदिवस न पुरे कुटुंबी समाधान, दुर्लभ दर्शन ईश्वराचे. मग या संसारूपी सेवेने काय होतं? देव दुरावतो, संत दुरावतात, तरीही मनुष्य या संसाराची सेवा करायची सोडत नाही. पहा, का मनुष्य या संसाराची सेवा करायची सोडत नाही? कारण त्याची वृत्ती तशी झाली आहे. पहा कशी झाली आहे वृत्ती. नाथरायणी भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे. एक साप चावलेला मनुष्य असतो. पहा, एखाद्या व्यक्तीला जर साप चावला आणि त्या सापाचं विष जर त्याच्या अंगामध्ये भिनलं तर त्या मनुष्याची वृत्ती कशी होते? कशी होते? नाथरायणी वर्णन केलेले. सर्प चढलिया माणूसा, गुळ कडू लागे कैसा, निंब खाये घसघसा, गोड गुळेसा करुणी. एखाद्या साप चावलेल्या मनुष्याला पहा, आपण जर त्याला गोड असलेला गुळ जर आपण त्याला खायला, गोड गुळ जर खायला दिला तर त्या मनुष्याला कसा लागतो? कडू लागतो. गोड असलेला गुळ कडू लागतो. आणि त्याच मनुष्याला कडू असलेला लिंबाचा पाला जर आपण खायला दिला तर तो कसा लागतो? त्याला गुळासारखा गोड लागतो. ही जी वृत्ती आहे ना, एक साप चावलेल्या मनुष्यासारखी वृत्ती या संसाराची झाली. मला
नाथराय वर्णन करतात. अशा मनुष्याला, संसारिकाला अगदी अमृता समान असलेला परमार्थ कसा लागतो? कडू लागतो. आणि कडू असलेला, विषाप्रमाणे कडू असलेला संसार त्याला अगदी गोळासारखा गोड लागतो. पहा, केवळ विषप्राय विषय कडू, जो प्रापंचिका झाला गोडू. अमृतप्राय परमार्थ गोडू, तो झाला कडू विषयिका. आणि याच आशयाची ओवी ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरीमध्ये आहे. आम्हा सर्वांना माहिती आहे. कोणती ओवी? विषय विषाचा पडिपाडू. ही ओवी आम्हा सर्वांना माहिती आहे. मग अशी ही संसारिकाची वृत्ती. त्या संसारिकाला गोड असलेला परमार्थ कडू लागतो आणि कडू असलेला विषय, कडू असलेला संसार त्याला गोड लागतो. तरीही मनुष्य रात्रंदिवस या संसाराची सेवा करतो, सुखाच्या अपेक्षेनं, लाभाच्या अपेक्षेनं. परंतु तुकोबराय सांगतात, लाभ तेथे नाहीच बाबा. अरे बाळा, तिथं लाभ नाही. तुम्ही ज्याची सेवा करताय लाभासाठी, लाभ तिथं नाही. तुम्हाला लाभ पाहिजे ना, शास्त्राने आम्हाला दोघांची सेवा सांगितलेली आहे. जर तुम्हाला लाभच मिळवायचा आहे तर दोघांची सेवा सांगितली. शास्त्र फक्त दोघांची सेवा सांगतं. कुणाची सेवा सांगतं? यस्या देवे पराभक्तीर यथा देवे तथा गुरऊ. शास्त्र एक तर तुम्ही देवाची तुम्ही सेवा करा सांगतं, आणि दुसरं म्हणजे तुम्ही गुरूंची सेवा करा. गुरु म्हणजे संतांची सेवा करा. गुरु म्हणजे संत असतात आणि संत हेच आमचे गुरु असतात. संत वेगळे आणि गुरु वेगळे असा अर्थ नाही. गुरु हेच आमचे संत आहेत आणि संत हेच आमचे गुरु आहेत. सर्व संतांनी संतांचं वर्णन काय केलेले? गुरु म्हणूनच केलेले. पहा, निळोबरायने तुकोबरायांचं काय वर्णन केलेले? नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. सद्गुरु, गुरु म्हणूनच वर्णन केले. निळोबरायने तुकोबरायांचं वर्णन काय केलं? गुरु म्हणून केलं. तुकोबरायांनी ज्ञानोबरायांचं वर्णन काय केलं? ज्ञानियांचा राजा गुरु महाराव. गुरु म्हटलेलं ना, गुरुच म्हटले. मनती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. किंवा नाथरायनी जनार्दन स्वामींचं वर्णन काय केलं? एका जनार्दनी गुरु पाहिलेण पूर्ण परब्रह्म दाविले. असं सर्व संतांनी संतांचं वर्णन गुरु म्हणूनच केलेले. किंवा नाथरायणीच ज्ञानोबरायांचं काय वर्णन केलेले? गुरु म्हणूनच केलेले. अगोदर गुरु म्हणून केलेले, अगोदर संत म्हणून केले नाही, अगोदर गुरु म्हणून केलेले. काय वर्णन करतात? गुरु सेवे लागी जाण, गुरु सेवे लागी जाण, गुरु सेवे लागे जाना, गुरु सेवे लागे जाना, गुरु सेवे लागे जाना, गुरु सेवे लागे जाना.
नाथरायांनी ज्ञानोबरायांचं वर्णन गुरु म्हणून केलेलं आहे. स्वतः ज्ञानोबरायांनी खुद्द निवृत्तीनाथांचं वर्णन संत म्हणून केलेलं नाही, गुरु म्हणून केलेलं आहे. पहा, तो सर्वोपकारी समर्थू सद्गुरु श्री निवृत्तीनाथू रहटत असे मज हे अंतू रिगोनिया. सांगण्याचं तात्पर्य काय की सर्व संतांनी संतांचं वर्णन गुरु म्हणूनच केलेलं आहे. म्हणजे गुरु हेच आमचे संत असतात आणि संत हेच आमचे आहेत, गुरु आहेत. त्या गुरूंपेक्षा संतांपेक्षा श्रेष्ठ या त्रिभुवनामध्ये दुसरं कोणी नाही. पहा, या संता परीस उदर नाही त्रिभुवनी थोर, माय बाप सहोदर इष्ट मित्र सोय रे. कोणी कोणी नाही, या संतांपेक्षा गुरुपेक्षा श्रेष्ठ असं कोणीच नाही. किंबहुना संत हे देवापेक्षा श्रेष्ठत्वाच्या बाबतीत पुढेच आहेत. पहा, पुढेच आहेत. म्हणून तर ज्ञानोबरायांनी गुरूंचं वर्णन काय केलेलं आहे, संतांचं वर्णन काय केलेलं आहे. संत हे कोण आहेत, कोण आहेत, कोण आहेत, गुरु हे आमचे कोण आहेत. गुरु हा संत कुळीचा राजा, 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 गुरु प्राण विसावा माझा, गुरु प्राण गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु देव नाही तुझा, गुरु विना 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 देव नाही तुझा. पाहताना पाहताना हे दयालोके, पाहताना हे दयालोके, गुरु हा सुखाचा सागरू, 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 गुरु हा संत कुळीचा राजा, 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 गुरु हा
या संतांच्या पंक्तीतला कोण आहे? तो राजा आहे. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविना देव नाही तुझा, पाहता नाही त्रिलोकी. या गुरूंपेक्षा संतांपेक्षा श्रेष्ठ या त्रिभुवनामध्ये दुसरं कोण नाही. पहा, देवांना सुद्धा गुरूंचा आधार आहे, संतांचा आधार आहे. पहा, तुझी या निजबोधाची शिखरे, वैकुंठ कैलासादी अति थोरे, तेत महाविष्णू महारुद्रे, तेत ब्रह्मा विष्णू महारुद्रे, तुझे नि आधारे नांदीजे. पहा, ब्रह्मा विष्णू महेश यांना सुद्धा कोण आहे? हा गुरूंचाच आधार आहे. पहा, सकळ देवाचे दैवत सद्गुरुनाथ एकला, राम केला ब्रह्मज्ञानी वसिष्ठ मुनी, तारक कृष्ण गुरु संदीपान, पूर्ण ब्रह्म दाविले. असं देवांना सुद्धा काय आहे? गुरूंची म्हणजे संतांची गरज आहे. पहा, मग शास्त्रानं आम्हाला एक संतांची आणि त्या परमात्म्याची सेवा सांगितली. तुम्ही देव दोघांची सेवा करा, दोघांची सेवा करा म्हणून सांगतं शास्त्र. पण मनुष्य काय करतो? जे शास्त्रानं सांगितलं त्यांची सेवा करत नाही, तिसरीच सेवा करतो. त्याच्या आवडीची जी सेवा आहे ना, संसाराची सेवा करतो तो. पहा मनुष्याचा स्वभाव कसा आहे. मनुष्याला संसार कसा करायचा हे शिकवावं लागत नाही. शिकवावं लागतं का मनुष्याला? एक सुंदर दृष्टांत ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये दिला. पहा, ज्ञानोबाराय म्हणतात, ओघी पडिले पाणी, नेने अनानी वाहने, तैसा जाय आचरणे व्यवस्थोनी. काय सांगतात ज्ञानोबाराय? की वरून खाली पडलेलं पाणी, मग ते पावसाचा असो किंवा त्या पत्र्यावरून पन्हाळीतनं पडलेला असो किंवा आपल्या त्या टीवून खाली पडलेला असो, पाणी वरून पाणी एकदा खाली जमिनीवर पडलं की त्याला शिकवावं लागतं का? तू उताराच्या दिशेने वाहा म्हणून शिकवावं लागतं का? ते पाणी आपोआप काय होतं? उताराच्या दिशेने वाहतं. तसं मनुष्याला शिकवावं लागत नाही की संसार अशा प्रकारे केला जातो. शिकवावं लागतं का? नाही शिकवावं लागत. स्वार्थ कसा साधायचा हे मनुष्य आपोआप हे गुण काय करतो? आत्मसात करतो. स्वार्थ कसा साधायचा, एखाद्याचा द्वेष कसा करायचा, हे गुण मनुष्याच्या अंतरंगामध्ये आपोआप तो आत्मसात करून घेतो. थापा कशा हाणायच्या हे शिकवावं लागतं का लोकांना? एखाद्याला म्हटलं ना, अरे बाबा माळ घाल माळ घाल, मग तो काय म्हणतो? पुढच्या वारीला घालतो. ती वारी आली की म्हणतो पुढच्या वारीला घालतो. ती वारी आली की म्हणतो पुढच्या वारीला घालतो. असं थापा कशा हाणायच्या हे लोकांना शिकवावं लागत नाही. म्हणजे संसार कसा करायचा हे शिकवावं लागत नाही, पण परमार्थ कसा करायचा हे मात्र मनुष्याला शिकवावं लागतं. हे शिकवावं लागतं. मग याच्यासाठी संतांचे अवतार असतात. संत अवतार घेतात आणि आम्हाला हिताचा उपदेश करतात. पहा, आमच्या हिताचा उपदेश करतात. आणि एखाद्याला उपदेश करून समजत नसल तर त्याला प्रत्यक्ष कृती करून त्याचं हित कशामध्ये आहे ते दाखवून देतात. हरी हरी सहज बोलाने हित उपदेश, सहज बोलाने हित उपदेश, सहज बोलाने हित उपदेश, सहज बोलाने हित उपदेश.
मनुष्याला त्याचं हित कळत नाही, मनुष्य हित त्याचं संसारामध्येच हुडकतो. मग संतांचे अवतार या कारणासाठी होतात आणि संत आम्हाला आमच्या हिताचा मार्ग दाखवतात. आमच्या कल्याणासाठीच संतांचे अवतार असतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. मग अशा संतांची सेवा करा म्हणून सांगतं शास्त्र आणि त्या परमात्म्याची सेवा करा म्हणतं. पण असा जर कधी प्रसंग आमच्या समोर आला की शास्त्र तर दोघांची सेवा करा म्हणतं, देवाचीही सेवा सांगतं आणि त्या परमात्म्याचीही सेवा सांगतं. मग असा जर कधी प्रसंग आमच्या समोर आला की आमच्या समोर देवही उभा आहे, आमच्या समोर संतही उभे आहेत आणि आमच्यावर धर्मसंकट पडलेलं आहे. काय धर्मसंकट पडलं की आम्हाला दोघांपैकी कुणा एकाची सेवा करायची. मग अशा वेळेला आम्ही कुणाची सेवा करायची? शास्त्र तर देवाचीही सेवा करा म्हणून सांगतं आणि हा संतांचीही सेवा करा म्हणतं. मग अशा वेळेला काय करायचं आम्ही? असं धर्मसंकट परमार्थामध्येच पडतं असं नाही, असं धर्मसंकट मनुष्याला संसारामध्येही पडतं. पहा, या संकटामधून जवळजवळ 99% लोक या संकटातून धर्मसंकटामधनं गेलेले. असे 2 व्यक्ती त्याच्यासमोर उभ्या असतात आणि अशा नाजूक प्रसंगी त्याला दोघांपैकी कोणा एकाचीच निवड करायची असते. प्रत्येक मनुष्य या प्रसंगातून गेलेला आहे. मग त्या 2 व्यक्ती कोण असतात? एक असती त्याची आई आणि एक असती त्याची दुसरी कोण असते? त्याची धर्म पत्नी. मग असं धर्मसंकट त्याच्यावर असतं, प्रत्येक मनुष्यावर येतं. त्याला दोघांपैकी कुणाची एकाच तरी निवड करायची असते. मग मनुष्य अशा वेळेला कुणाची निवड करतो? मला वाटत नाही मला इथं सांगावं लागेल. मग मला वाटत नाही की ते मी इथं सांगावं लागेल. सर्वांना माहिती आहे अशा वेळेला मनुष्य कुणाची निवड करतो. मग असं हे संसारामध्ये जसं धर्मसंकट पडलेलं असतं तसं परमार्थामध्येही जर एखादे धर्मसंकट पडलं की शास्त्राने दोघाची सेवा सांगितली. यस्या देवे पराभक्तीर यथा देवे तथा गुरु. देवाची आणि गुरुची म्हणजे संतांची सेवा शास्त्र करा सांगतं. पण आम्हाला जर प्रसंग असा आला दोघांपैकी कोणा एकाचीच आम्हाला निवड करायची, तर अशा वेळेला आम्ही काय करायचं? तुकोबराय म्हणतात, अशा वेळेला मनामध्ये कुठलाही विचार न आणता, शंका कुशंका न बाळगता तुम्ही देवाची सेवा करायची नाही. तुम्ही कुणाची सेवा करायची? तुम्ही संतांची सेवा करायची. पहा, स्वतः तुकोबराय सांगतात. स्वतः तुकोबराय सांगतात. का सांगतात असं? आणि कोणी जर एखाद्याने विचार केला की देवाची सेवा डावलून संतांची सेवा कशी करायची? जर देवाला आम्ही डावललं तर आम्हाला पाप नाही का लागणार? तुकोबराय म्हणतात, तुम्हाला पाप कसलंच लागणार नाही. उलट तुम्ही एखाद्या महात्म्याचा अपमान करून जर तुम्ही देवच जर पूजत बसलात तर मग मात्र तुम्हाला पाप लागल्याशिवाय राहणार नाही. देव सारावे परते संत पुजावे आरते. एखाद्या दारामध्ये महात्मा आलेला आहे, घरामध्ये देवपूजा आम्ही चालू आहे. देव आम्ही त्या टोपल्यामध्ये परातीमध्ये घेतलेले आहेत. देवाला आंघोळ घालतोय, अर्धी आंघोळ झालेली आहे. इतक्या दारामध्ये एखादा महात्मा आलेला आहे, आमची इथं पूजा चालू आहे आणि त्या महात्म्याला जर आम्ही तसंच त्या दारात तात्कळत उभा ठेवलं आणि इकडे आम्ही पूजा जर पूर्ण करत बसलो तर देव म्हणतो मला ती पूजा मान्य नाही. संतांचा अपमान करून जर कोणी माझी पूजा करत असेल तर ती पूजा नाही, तो अधर्म आहे. अधर्म, संतांचा अतिक्रम. देवपूजा तो अधर्म. पहा, देवपूजा सुद्धा अधर्मामध्ये मूर्ती. एखाद्या महात्म्याचा जर अपमान करून जर देवपूजा करत बसलं तर. म्हणून सांगतात तुकोबराय, देव सारावे परते संत पुजावे आरते. आणि स्वतः देव म्हणतात की माझ्या भक्तांचा म्हणजे संतांचा अवमान करून घेतलेली पूजा मी मान्य करत नाही, मान्य करत नाही. त्या साधूंची पूजा न करता जो माझी पूजा करी सर्वथा, तेने मज हानी तल्या लाथा की तो माझ्या घाता प्रवर्तला. त्या साधूंचा अवमान करून कोण माझी जर पूजा करत असेल तर ती पूजा तर मान्य नाहीच नाही. मग ते कुणी मला पूजा करत नाही, कुणीतरी माझ्या पाठीत काय करतंय? लाथा घालतंय. असा तो
प्रसंग होईल. स्वतः देवाचे शब्द आहेत पहा, स्वतः देवाचे शब्द आहेत. येती दगड तैसेवरी मंत्र पुष्प देवाशिरी. कुणी त्या परमात्म्याच्या माथ्यावर अक्षता तांबूल फुलं जर कोणी वाहत असेल तर ती फुलं नाहीत, अक्षता नाही, तांबूल नाही, ते काय आहे? कुणीतरी दगड माझ्या हा माथ्यावर टाकतंय, असं हे स्वतः देवाचे उद्गार आहे. म्हणून देवापेक्षाही संतांच्या सेवेला आम्ही अगोदर प्राधान्य द्यायचं. आणि का द्यायचं याच्यामध्ये आमचा फायदा आहे. तो काय फायदा आहे ते आपण मधल्या भजनानंतर पाहू. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे लाभतो विशेष संत संगे. पूर्व पुण्य जरी होती सानुकूळा अंतराय मूळ नुपजे तेथ. जेथे जावे